आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज, जे सत्य तीच बातमी। दलवाडे फाट्याजवळ बस व आयशरची समोरासमोर धडक, 18 प्रवासी जखमी, सुदैवाने जीवितहानी टळली। दोंडाईचा व शिंदखेडा रोडवर आयशर व एसटी बसची दलवाडे फाट्याजवळ समोरासमोर धडक झाल्याने 18 प्रवासी जखमी झाले आहेत। एसटी बसचे चालक भास्कर सुभाष सोपानराव तर आयशरचे चालक बापूराव पाटील हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यासह इतर 6 प्रवाशांना शासकीय रुग्णालय धुळे येथे रवाना करण्यात आले, तर इतर 10 रुग्णांवर शिंदखेडा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत। जळगाव नंदुरबार बस क्रमांक MH20 BL 4025 व दोंडाईचाहून शिंदखेडाच्या दिशेने येणाऱ्या आयशर क्रमांक MH18 BZ 6618 यांची दलवाडे फाट्याजवळ समोरासमोर धडक झाली। यात एसटी बसच्या चालकासह आयशर चालकासह एसटीतील इतर 18 प्रवासी जखमी झाले असून यात 8 प्रवाशांना गंभीर दुखापत झाल्या कारणाने धुळे येथील शासकीय रुग्णालयात रवाना करण्यात आले, तर इतर प्रवाशांना शिंदखेडा येथील ग्रामीण रुग्णालयात डॉक्टर भूषण काटे व डॉक्टर विनय पवार यांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत। सुदैवाने कुठल्याही प्रकारची जीवितहानी मात्र झालेली नाही। शिंदखेडा आगार प्रमुख योगेश्वर शिवदे, ट्रॅफिक इन्स्पेक्टर प्रीती पाटील, हेड मेकॅनिक यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला। संपादक यादवराव सावंत, शिंदखेडा। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.